नमस्कार, मी सेजल पुरवार. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि अर्थातच वेळ झालेली आहे आज काय विशेषची. आज काय विशेषमध्ये नेमकं काय खास असणार आहे, काय विशेष असणार आहे हे आपल्याला पाहायचंय. यामध्ये आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी बघत असताना पहिली बातमी बीडमधून आहे. पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदा बीड दौऱ्यावर आहे. यावेळेस पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी सज्जड दम भरलेला आहे. तर अजितदादांनी नेमकं काय म्हटलं तेही आपण पाहणार आहे. दुसरी बातमी मनसे संदर्भातली आहे, कारण राज ठाकरे आज मेळावा घेत आहे. यामध्ये ते आपली कुठली भूमिका मांडणार आहे, महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची काय रणनीती आहे, या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती आज काय विशेषमध्ये घ्यायची आहे. तिसरी बातमी लाडक्या बहिणींसाठी. लाडकी बहीण योजनेत परप्रांतीय रॅकेट उघडकीस आलं. नेमका काय प्रकार आहे हे आपण आज काय विशेषच्या माध्यमातून पाहूयात. तर आज काय विशेषमध्ये पहिली विशेष बातमी बघूयात थेट बीडमधून. कारण पालकमंत्री म्हणून बीडचा पहिलाच दौरा करणारे अजित पवार यांनी थेट सज्जड दम दिला. विकास कामं करताना खंडणी मागू नका, नाहीतर मकोका लावायला मागे पुढे बघणार नाही, हा इशारा अजितदादा देत आहे. बंदूक दाखवली तर परवाना रद्द करेन असा इशारा देखील अजित पवारांनी दिलाय. तर चारित्र्य स्वच्छ ठेवा असंही अजितदादा म्हणताय. तसा सल्लाच त्यांनी दिला असल्याचं बघायला मिळत आहे. चुकीचं वागला तर तुम्हाला कार्यवाही केली जाईल. तुमच्यावर जे काही चे नियम आहेत त्या पद्धतीने कलम लावली जातील. सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल. कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या, 4 एक गंभीर स्वरूपात तर ते होतं. अजितदादांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे, कान टोचले. तर कशी खरडपट्टी दादांनी काढली बघूयात. विकास कामं करताना खंडणी मागू नका, मकोका लावेन असा थेट सज्जड दम दादा देत आहे. वेडवाकडं काम केला तर सहन करणार नाही असंही दादा म्हणाले. असा इशाराच त्यांनी दिला. बंदुका दाखवणारे, त्यांचे रील्स बनवणारे यांच्यावर कारवाई होणार, बंदुकीचा परवाना रद्द होणार असंही दादांनी सांगितलं. दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना दूर ठेवा, चारित्र्य स्वच्छ ठेवा असा सल्ला त्यांनी दिला. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कदापि संरक्षण दिलं जाणार नाही असंही दादांनी यावेळेस स्पष्ट केलं. तर आज दादांनी बीडमध्ये सर्वांचीच खरडपट्टी काढली आहे. मात्र अजित पवार यांचा नेमका रोख कुणाकडे होता याचीच चर्चा रंगली आहे. बातमी पुढची सुप्रिया सुळेंसंदर्भातली. अजित पवार दम देतात मात्र राजीनामा का घेत नाहीये हा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा देण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. सरपंच संतोष देशमुख आणि परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येचा प्रश्न संसदेत मांडणार असंही सुळेंनी यावेळेस म्हटलेलं आहे. तर आता सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. अजितदादांनी दम तर दिला, मात्र कारवाई थेट कधी करणार, राजीनामा कधी घेणार हा सवाल सुप्रिया सुळेंचा आहे. या संदर्भातला अपडेट्स तर घेणार आहोत. याशिवाय राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या ज्यांचा आढावा घेऊया टॉप 50 मध्ये. राज्यात जीबीएस सिंड्रोमच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरू आहे. जीबीएस सिंड्रोमच्या रुग्णांचा आकडा आता 127 वर गेला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. तर त्यापैकी 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. पुण्यात जीबीएसमुळे पहिला मृत्यू झालाय आणि त्यामुळे राज्यात जीबीएस बळींचा आकडा 2 वर गेलाय. जीबीएस या आजाराने आता राज्यात एक बळी गेल्यानंतर केंद्राचे 7 जणांचे पथक पुण्यात दाखल झाले. हे पथक पुण्याच्या नांदेड गावात पाहणीसाठी गेलं. मात्र पथकं विहिरीची पाहणी न करता परत जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. गावकऱ्यांनी या पथकाला रोखलं. त्यानंतर पथकानं विहिरीतील पाण्याची पाहणी केली. लातूरमध्ये जीबीएस आजाराचे 2 संशयित रुग्ण आहेत. तर संशयित रुग्णांवर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सध्या उपचार होत आहेत. जीबीएसची शक्यता लक्षात घेता अगोदरच रुग्णालयात कक्ष देखील स्थापन करण्यात आलाय. जीबीएस सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा प्रशासन अलर्ट झालं. हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात 16 आयसीयू बेड आणि 10 जनरल बेडची व्यवस्था करण्यात आली. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय.
भारत इंग्लंड चौथ्या T20 सामन्यावर देखील जीबीएसचं सावट आहे. 31 जानेवारी रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे या ठिकाणच्या स्टेडियमवर हा सामना रंगेल. तर जीबीएसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारनं योग्य ती खबरदारी घ्यावी या सूचना सुद्धा देण्यात आल्या. पुण्यामध्ये आरटीओ विभागातर्फे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा अभियानाचं आयोजन झालं. या अनुषंगानं चालकांची ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट पुढे करण्यात आली आहे. तर या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मोटर वाहन विभागाचे खेळाडू सहभागी होणार आहेत. महाडजवळ बीर स्थानकातून शेगाव याशिवाय अमरावतीकडे जाण्यासाठी 11 फेब्रुवारीला विशेष गाडी सोडण्यात येईल. ही माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शेगावला जाणाऱ्या संत गजानन महाराज भक्तांची याशिवाय खानदेश विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांनाही दिलासा मिळेल. नूतनीकरणामुळे मुंबईमधील विमानतळ 1 या वर्षी बंद करण्याची शक्यता आहे. अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी टर्मिनलचा पुनर्विकास केला जाईल. टर्मिनल नूतनीकरणाचं काम याच वर्षी सुरू होईल आणि या नूतनीकरणामुळे विमानतळ 2 आणि नव्यानं बांधलेले नवी मुंबई विमानतळ वापरलं जाईल. एसटी पाठोपाठ आता पुण्यातील पीएमपीएलची तिकीट दरवाढ होणार आहे. इंधनाचे वाढते दर, वाहनांच्या सुट्ट्या, भागाच्या वाढत्या किमती आणि कर्मचाऱ्यांची झालेली पगारवाढ यामुळे ही वाढ होईल. पीएमपीएल दररोज 10 ते 12 लाख प्रवासी प्रवास करताना दिसतात. ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना देण्यात आलेला भूखंड आता क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला दिला जाईल. या संदर्भातील सरकारने दुरुस्ती आदेश जारी केले. मुंबईमधल्या वांद्रे या ठिकाणी 2000 स्क्वेअर मीटरचा हा भूखंड आहे आणि यासाठी रहाणेला 4 कोटी भरावे लागणार आहे. बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातले. लाडकी बहीण योजनेमध्ये परराज्यातल्या बोगस लाभार्थ्यांचं रॅकेट समोर आलं. लातूर आणि सांगली जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका असल्याचं भासवून बोगस लॉगिंग आयडी तयार केले आणि या बोगस लॉगिन आयडीद्वारे 1171 अर्जही दाखल झाले. तर याशिवाय आपण जर पाहिलं तर विविध जिल्ह्यातले लाभार्थी असल्याचं या अर्जात दाखवलं. मात्र प्रत्यक्षात हे भामटे उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये असल्याचं समोर आलं. तर अस्पष्ट कागदपत्र आणि आधार क्रमांकाच्या आधारे ही फसवणूक झाली आहे. तर हा प्रयत्न भामट्यांचा आहे. मात्र याबाबत सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. तर यातल्या आरोपींची ओळख पटवून त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र लाडकी बहीण योजनेमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतात, त्यामुळे कठोरात कठोर कारवाई व्हावी हीच अपेक्षा. पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पडताळणी होणार असल्यानं योजनेमध्ये अपात्र ठरणाऱ्या महिला घाबरलेल्या आहेत. जळगावमध्ये आजपर्यंत 31 लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज लाभ नाकारलाय. लाडकी बहीण योजनेमुळे वयश्री योजनेचे लाभार्थी मात्र वेटिंगवर आहे. तर सरकार लाडक्या बहिणींसाठी दर महिन्याला 3750 कोटी रुपये खर्च करतं. सरकार एकीकडे महिलांची काळजी घेत असल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करत असल्याची वस्तुस्थिती आहे. दहावी बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्याचा इशारा बोर्डानं दिला. शिवाय परीक्षा केंद्रांवर परीक्षा शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्याच्या निर्णयातही बदल झालाय. येत्या काही दिवसात 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर बुरखा घातलेल्या परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यास येऊ नये असं पत्र मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना लिहिलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना आता याच गावकऱ्यांना दृष्टिदोषाच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. शेगाव तालुक्यातल्या बोण गावात अनेक लोकांच्या डोक्यावरचे केस गळाले. औषधानं काही लोकांच्या डोक्यावर केस आले, मात्र त्यांना नवीनच त्रास झालाय. यातल्या काहींची नजर कमजोर झाली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. न्यायमूर्ती AS किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आला. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी अटक झाल्यापासून तुरुंगात होते.
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे। सैफवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी मोहम्मद शरीफुल शहाजादला अटक झाली आहे। मुंबई पोलिसांनी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली, मात्र कोर्टाने ती फेटाळून लावत आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली। मुंबईमधील जुहूमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या 12 बांगलादेशींना अटक झाली आहे। मुंबई पोलिसांच्या विशेष पथकानं ही कारवाई केली आहे। त्यांच्याकडून काही पासपोर्ट आणि कागदपत्र जप्त करण्यात आली आहे। ठाण्यातल्या उधळसरमधून देखील 4 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे। शिवसेना शिंदे गटाचे डहाणूचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या शोधासाठी पोलिसांनी 8 पथकं तयार केली। धोडी यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आहे। आतापर्यंत पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलंय। पीपल फॉर अॅनिमल्स कार्यकर्ते आणि रेव पार्टी प्रकरणाचा साक्षीदार सौरभ गुप्ता यांनी एल्विश यादव विरोधात एफआयआर दाखल केली। एल्विश यादववर साक्षीदाराला धमकावल्याचा आरोप करण्यात आलाय। गाझियाबादमधल्या नंदग्राम पोलीस ठाण्यात एल्विश यादव विरोधात एफआयआर दाखल झाली आहे। अमेरिकेच्या आपण पाहतोय F-35 या लढाऊ विमानाचा भीषण अपघात झाला। लढाऊ विमान जे आहे ते अलास्कामध्ये कोसळलंय। विमानाच्या पायलटने यावेळेस पॅराशूटच्या मदतीने स्वतःचे प्राण वाचवले। सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र प्रचंड प्रमाणात व्हायरल झालाय। मशीद बंदरमध्ये कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणी अंतर्गत गर्डर बसवण्याचं काम 52% पूर्ण झालं। उर्वरित काम टप्प्याटप्प्यानं केलं जाईल, त्यामुळे येत्या 7 जूनपर्यंत कर्नाक पूल प्रवाशांच्या सेवेत आणण्याचं पालिकेचं नियोजन आहे। कोस्टल रोडवरती बेस्ट मार्गिका आहे, मात्र अजूनही या मार्गावर बेस्ट बस सुरू झालेल्या नाही। बस चालवण्याबाबत बेस्ट प्रशासन उदासीन आहे असं दिसतंय, त्यामुळे या मार्गावर बेस्टने तातडीने बसगाड्या सुरू कराव्यात ही मागणी प्रवासी करतायत। नाशिकमध्ये सिटेलिंग कंपनीच्या वतीने शहरात 250 बस चालवल्या जात आहेत। सप्टेंबर अखेरपर्यंत केंद्र सरकारच्या PME बस सेवेअंतर्गत आणखी 50 इलेक्ट्रिक बस सेवेत दाखल होणार आहे। केंद्रीय शहरी वाहतूक मंत्रालयानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून PME बस सेवेचा आढावा घेतलाय। NMMTच्या वतीने पर्यावरण स्नेही प्रवासावर अधिक भर दिला जातोय। त्यानुसार यापुढे केवळ CNG आणि इलेक्ट्रिक बस खरेदीला प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यानुसार 100 ई-बस खरेदीचा निर्णय परिवहनानं घेतला, त्यातील 60 ई-बस परिवहनाच्या ताफ्यात दाखल झाल्या। गुजरात जुनागडमधून सक्करबाग प्राणी संग्रहालयातून 2 सिंह बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पोहोचले। त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंहांची संख्या 5 झाली आहे। पर्यटकांचा व्याघ्र आणि सिंह सफारीचा आनंद द्विगुणित होणार आहे। उद्यानाच्या तिजोरीत देखील भर पडणार आहे। भायखळ्यात राणीच्या बागेत 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीमध्ये पुष्पोत्सव आहे। यावर्षी पुष्पोत्सवाचं 28वं वर्ष आहे। राष्ट्रीय प्रतीके संकल्पनेवर आधारित सजावट केली जाते। पुष्पोत्सवात 5000 रोपांमध्ये विविध प्रकारची प्रजातींची पाना फुलांची आकर्षक सजावट केली जाते। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार प्रयागराजमध्ये दाखल झाले। सपत्नीक सोबत मौनी अमावस्येनिमित्त रोहित पवारांनी कुंभमेळ्यात स्नान केलं। अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे प्रयागराज महाकुंभामध्ये सहभागी झालेले आहेत। यावेळेस त्यांनी पत्नीसह महाकुंभात अमृत स्नान केलं। प्रवीण तरडे पत्नी स्नेहल तरडेसह महाकुंभामध्ये सहभागी झाले। लातूरच्या जुना औसा रोड परिसरात 4 नशा करून आलेल्या टवाळखोरांनी दुचाकी आणि व्यावसायिकांच्या गाड्या फोडल्या। दिवसाढवळ्या टवाळखोरांनी दगड आणि हातात काठ्या घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। अखेर पोलिसांनी या टवाळखोरांच्या मुसक्या आवळल्या। दिल्ली मेरठ एक्सप्रेसवर धुक्यामुळे सुमारे 25हून अधिक वाहनं एकमेकांवर आदळली। सुदैवानं या घडलेल्या अपघातात जीवितहानी झालेली नाहीये, मात्र झालेल्या अपघातामुळे घटनास्थळी बराच वेळ जाम झालाय। उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार हे आज बीडच्या दौऱ्यावर आहे। अजित पवारांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या बैठकीला उपस्थित असतील, मात्र धनंजय मुंडेंच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स आहे।
विधानसभेतील दारुण पराभवानंतर मुंबईमध्ये मनसेचा आज पहिला मेळावा होतोय. वरळीमध्ये मनसेकडून राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन झालं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांना आज मार्गदर्शन करतील. यावेळेस राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात हे बघणं महत्त्वाचं. सरपंच हत्येप्रकरणी मी दोषी असेल तर राजीनामा घ्या हे विधान धनंजय मुंडेंनी केलं. मला 51 दिवसांपासून टार्गेट केलं जातंय असा आरोप मुंडेंनी केला. सरपंच हत्येप्रकरणी दोषींना फाशी द्या ही मागणी यावेळेस मुंडेंनी केली. देशमुख हत्या प्रकरणावरील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये. त्यातच आता भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. पालकमंत्री असताना मुंडेंनी परळी आणि अंबाजोगाईमध्ये काम न करता कोट्यवधींची बोगस बिलं उचलली असा आरोप धस यांचा आहे. धनंजय मुंडेंच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईमध्ये आहे. बारामतीमध्ये मात्र त्यांच्या पक्षाचा मंत्री हा खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातो. ही महाराष्ट्राची अवस्था आहे असं म्हणत संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती निशाणा साधला, टोला लगावला. मित्र म्हणून धनंजय मुंडेंना वाचवत असाल तर अयोग्य आहे. स्ट्रॉंग पुरावे देऊनही कारवाई होत नसेल तर फडणवीस, अजित पवार, शिंदेंविरोधात कोर्टात जाणार हा इशारा अंजली दमानिया यांनी दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आणि फेटाळली. त्यानंतर पवार गटाचे नेते संदीप क्षीरसागर आक्रमक झाले. वाल्मिक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे तसे धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचे खास आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्य आहे. भले कितीही पुरावे द्या असं ट्विट संदीप क्षीरसागर यांनी केलंय. सुप्रिया सुळेंकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घ्या, पुरावे असून अजून कारवाई का नाही हा सवाल सुळेंनी केला. तुमच्या चॅनलवर एक नवीन पुरावा देतोय, अजून काय पुरावे? आम्ही काय मागणी करतोय, आम्ही जी मागणी करतोय आणि सगळे दिवसेंदिवस वाल्मिक कराड याच्या संपत्तीचा आकडा वाढतोय. लातूरमध्ये वाल्मिक कराडची संपत्ती असल्याचं कळतंय. दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर लातूरमध्ये बंगला आहे आणि लातूरच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये हा बंगला आहे. त्याची किंमत साधारणतः 5 ते 6 कोटी रुपये असंही कळतंय. बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 51 दिवस आता पूर्ण झाले. त्यांच्या हत्येतील आरोपी कृष्णा आंधळे अजून फरार आहे. आरोपी फासावर लटकत नाही तोपर्यंत लढत राहणार हा निर्धार धनंजय देशमुख यांनी घेतलेला आहे. तर अजित पवार यांनी आता निरोप पाठवला तर त्यांची भेट घेणार असंही ते म्हणाले. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी कृष्णा आंधळेच्या आई वडिलांना सीआयडीनं चौकशीसाठी बोलावलं. कृष्णा आंधळेच्या आई वडिलांच्या चौकशीतून काही धागेदोरे मिळतात का असा तपास यंत्रणेचा प्रयत्न आहे. ओबीसी आरक्षणाबाबत रखडलेल्या याचिकेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या. आता ही सुनावणी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. तर ओबीसी आरक्षण संदर्भात याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात होऊ शकते असा विश्वास सरकारनं व्यक्त केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कामाला लागा अशा सूचना अजितदादांनी दिल्या असल्याचं पाहायला मिळतं. पक्षाला अडचण निर्माण होईल अशा बाबी टाळा, कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होऊ देऊ नका ही तंबीही अजितदादांनी आपल्या आमदारांना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवगिरीवरच्या बैठकीत अजित पवारांनी या सूचना केल्या. स्थानिक निवडणुकांपूर्वी ठाणे जिल्ह्यात महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर नवी मुंबईसारखं ठाण्यात यश संपादन करून दाखवेन असं म्हणत भाजप नेते गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना इशारा दिला. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार भरणार आहे. दर 3 महिन्यांनी आता ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा गणेश नाईकांनी केली आहे. जनतेच्या भल्यासाठी जनता दरबार घ्यायला हवा अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. नंदुरबारमध्ये भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. भाजप नेते विजयकुमार गावित यांनी नाव न घेता शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवींवर निशाणा साधला. आगामी निवडणुकीत किती लोक एकत्र आले तरी जनतेचा गावित परिवारावर विश्वास आहे असं म्हणत विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना टोला लगावला.